किती वेळा मोदींच्या सभा पाहिल्या या काळामध्ये? भाषण ऐकलीत की नाही ऐकलीत? नाही, मी तर ऐकलंच नाही. मी कधीच ऐकत नाही. पण मोदी ज्या वेळेला मनमोहन सिंग पंतप्रधान होते तेव्हाच एक ती क्लिप माझ्याकडे आहे आणि मोठ्या तावातावाने सांगत होते, प्रधानमंत्री महंगाई का म बोलने के लिए तयार नहीं. मग आता तुम्ही प्रधानमंत्री आहात, तुम्ही गाईवरती बोलता, महागाईवरती का नाही बोलत? आणि काय सांगितलं होतं तुम्ही? भाई और बहनों, मतदान करायला जाताना गॅस सिलेंडरला नमस्कार करून जा सांगितलं होतं ना. मग त्यांचं भाषण काढा. पेट्रोल के दाम नीचे गए कि ऊपर गए? डीजल के दाम नीचे गए कि ऊपर गए? पेट्रोल के दाम, गॅस, डीजल, पेट्रोल, गद्दार के दाम किती खोके? ते 50 खोके आता उघडलेत आणि नुसत्या खोके ना उघडलेत, बाटल्या सुद्धा फुटल्या असतील. आता बाटल्या सुद्धा फुटल्या असतील. पण 10 वर्ष जर का तुम्ही या माझ्या महाराष्ट्रावरती जो आघात केला, अरे आमचंच चुकलं खरे. 19 साली युती तोडणार होतो आम्ही, 14 साली तुम्ही तोडली होती, पण आम्ही हिंदुत्वासाठी म्हणून परत तुमच्या बरोबर युती केली. आणि आता आम्हाला कळलं की तुमचं हिंदुत्व आणि आमचं हिंदुत्व याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. मी मागे सुद्धा बोललो, आज सुद्धा सांगतो, आमचं हिंदुत्व, आपलं हिंदुत्व हे घरातलं चूल पेटवणारं हिंदुत्व आहे आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे. एवढी नतद्रष्ट ही माणसं आहेत, दंगली घडवतात, आगी लावतात, घरं पेटवतात. घरातली चूल नाही पेटवत, घर पेटवून त्यांचे भाजपवाल्यांच्या पोळ्या त्याच्यावरती शेकतात आणि मरतात ती सामान्य माणसं मरतात, होरपळतात ती सामान्य माणसं होरपळतात. पोलिसांचे फटके सामान्य माणसे खातात, पोलिसांच्या केसेस, तुरुंगवास सामान्य माणूस भोगतो. आणि हे टगेगिरी करत एक अकेला सब पे भारी. अरे पण मेला माणूस, तुम्ही जगा किंवा मरा, पण मला पंतप्रधान करा. हे असे पंतप्रधान तुम्हाला पाहिजे? आज कांद्याचा प्रश्न पेटलेला आहे. मी काल परवाकडे जळगावला होतो, मावळला होतो. सगळीकडे शेतकरी पिसाळलेले आहेत. कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, कांद्याची निर्यात बंदी अजून उठवत नाही. काय म्हणून आम्ही तुम्हाला मतं द्यायची आम्हाला सांगा ना. गुजरातची कांदा बंदी तुम्ही उठवता, पण माझ्या महाराष्ट्राची कांदा बंदी उठवत नाही. जवळपास 1100 कोटी रुपये कांदा उत्पादकांचं नुकसान झालेलं आहे. 400च्या वरती कंटेनर तिकडे लोड होण्यासाठी त्या डॉक मध्ये पडलेले आहेत असेच, कारण अजून ऑर्डर्स चाललेले नाहीत. निर्याती सोडतोय, शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही आणि जाहिराती चालल्यात. आजच पेपरमध्ये जाहिरात आले की आम्ही तुम्हाला हमी भाव देऊ. मग 10 वर्ष काय केलं? गवत उपटलं. 10 वर्ष आम्ही तुमच्याकडे हमी भाव मागतोय, तुम्ही हमी भाव द्यायला तयार नाही. संभाजीनगर मध्ये किती उद्योग आणले? आपण जे काही उद्योग आणत होतो, करोनाचा काळ होता, तरी सुद्धा कित्येक कोटींचे नुसते सामंजस्य करार नव्हते केले, प्रत्यक्षात करार करून आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण उद्योगधंदे आणत होतो. पण याने या उद्योगधंदे पळून नेले, गुजरातला नेले. सगळं गुजरात. माझं गुजरात बद्दल काही द्वेष आकस असा आहे अशातला भाग नाही, पण तुम्ही माझ्या महाराष्ट्राचं ओरबाडून गुजरातला नेता आहात. अरे काहीतरी या गद्दारांना लाज लज्जा शरम वाटली पाहिजे. हे बाळासाहेबांचे विचार. काय तुमच्यामध्ये हिम्मत कशाला आहे? धनुष्यबाण पेलण्याची हिम्मत आहे तुमच्यामध्ये?